अरे बापरे, हा कोण माणूस आहे? राक्षस की काय? नाही, तू माणूस नाही, तू राक्षस आहे, राक्षस. तो माणूस मोठमोठ्या नाचू लागला. म्हणाले, सोपान तू आता बघ, मी तुला कडेवर घेऊन बरोबर जातो. त्या माणसाने एक हाताने घागर पकडली होतीच व दुसऱ्या हाताने त्यांनी बाजूवर उभे असलेल्या सोपान भाऊंना एकदम कमरेतून पकडून वर उचलले व आपल्या कमरेवर ठेवले. लहान मुलांना जसं कमरेवर ठेवतात तसं. बापरे, सोपान भाऊ एकदम ओरडले, अरे सोड सोड मला, अरे सोड, तुझी घागर बी खाली पडेल, मी पण पडेल. पण तो असत असत डोक्यावर घागर व कडेवर सोपान भाऊंना घेऊन फाटकाजवळच्या दिशेने जाऊ लागला. सोपान भाऊ मोठमोठ्याने ओरडत होते, पण तो मात्र मंद गतीने फाटकाकडे जात होता. सोपान भाऊंना आश्चर्य वाटले, बापरे, हा आता आपण याच्या कमरेवर बसलो आणि माझे पाय सुद्धा जमिनीवर पुरत नाही, काय करा, याने घट्ट पकडलेलं आपल्या